आपल्या सुविधांच्या सर्व सुंदर अशा अच्छा आलेले सर्व निमंत्रित मान्यवर अतिथी या सर्वांचे यांच्या वतीने आणि सर्व आयोजकांच्या वतीने आपलं शानदार स्वागत सुस्वागत समोरची मंडळी इकडे या, सगळी इकडे या, सगळी इकडे या, बसून घ्या, मध्ये जागा असेल तिथं बसून. मंगल मांगल्यमय आपल्या सर्वांचं जीवन समृद्ध व्हावं, आपल्या सर्वांचं स्वागत व्हावं. आज भव्य शुभारंभ आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी आता स्थानापन्न होतील. पाहूया. पाऊल उचललं आहे. जयंत जनसेवा कार्यालय अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. जलद आणि सोयीस्कर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. इथे मिळणाऱ्या प्रमुख सेवा तुमच्या ओळख आणि शासकीय जनसेवा जनतेच्या कार्यालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांचं शानदार स्वागत या ठिकाणी होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साईवान नेता हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक माननीय अभिजित जयंत जनसेवा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना भरपूर सेवा दिली जाणार आहे. या संदर्भात आता जे नवोदित कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे आपल्या राज्यात काम करत असतील, त्यांना तुम्ही काय आवाहन करताय आणि कार्यालयाबद्दल आपलं मत? अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा, सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आणि असं काम महाराष्ट्रात कुणी केलेलं मला तरी माहीत नाही. आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो आहे. त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या. आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे. अभिजित कोळींनाही शुभेच्छा. या भागात अभिजितच्या बरोबर काम करणारे युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आत्तापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना. इथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. पहिला मी मार्गदर्शन म्हणून सल्ला घ्यायला ज्यांच्याकडे जातो, जे आमचे संजय भजे साहेब, पहिलंच वाक्य त्यांच्या तोंडात कायम असते की तू कर रे मी आहे की, असं प्रत्येक वेळा म्हणणारे संजय भजे साहेब. तसेच या संकल्पनेसाठी मला मदत करणारे सचिनदादा जगदाळे आणि ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र माझ्यासाठी झटलेले माझे लहान बंधुमित्र मदनभाऊ पाटील, तसेच या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा शब्द मानून काम करणारे आमचे हरिभाऊ असतील, महिनुद्दीन भाई असतील व राहुल दादा, आमचे भोसले साहेब, सर्व पदाधिकारी, तसेच माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असणारे काँग्रेसचे नेते दिलीप भाऊ पाटील, PR दादा, महाबळेश्वर चौगले भाऊ, तसेच सचिन दादा, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि माझ्या विनंतीला मान देऊन कोणतीही राजकीय विचार न करता मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माझे बंधू आणि मित्र सांगलेवाडीकर साहेब, ही संकल्पना चालू करायच्या आधी आम्ही भरपूर यावर विचार केला. ही संकल्पना चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही. याचं कारण म्हणजे असं वाटू नये, कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे. प्रत्येक माणसाला, सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे, हे माझं हक्काचं ऑफिस आहे, जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो, काम करून घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही ह्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे. त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय. सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या
क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे। सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळ्या आहेत। आमच्या इथे 80% शेतकरी भाग आहे। जो शेतकऱ्याला उतारा पाहिजे त्याला चावडीत जावं लागतं। चावडीत गेला की तो अर्ज करतो, त्यानंतर 1 दिवसानं 2 दिवसानं तलाठी साहेब बोलवतात। ज्यावेळी ते बोलवतात तेव्हा शेतात पाणी चालू असतं आणि त्याचं काम आवरून जातो तेव्हा चावडी बंद असते। 2-4 दिवस हेलपाटे मारायला लागतात। आमच्या महिला 80% महिला इथं घर काम करतात, त्या कधी बाहेर पडत नाहीत। त्यांना ज्या वेळेला कशाचं बँकेचं पासबुक काढायचं आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे आहेत तर कुणाला तर घेऊन जावं लागतं, बँकेत स्लिप भरायला लागते आणि काम करून घ्यायला लागतं। त्यांचा वेळ जातो आणि माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो। तर तसं हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे हक्काचं कार्यालय काढले। आमचा शेतकरी बांधव इथं येईल, आमच्या इथं मॅडम असतील, सर असतील, त्याला सांगेल ह्यो गट नंबर आहे, याचा उतारा मला संध्याकाळी घरात पोच कर, तर का माझी मी शेताची कामावरून येतो। त्यांनी अधिकारांना हक्कानं सांगायचं इथं। आमची माता भगिनी येईल इथं सांगेल की स्लिप तुझं तू भर, तुझं तर हे कर, माझा अंगठा घे, मला पैसे दे, मला जाऊ दे। ह्यासाठी आम्ही कार्यालय काढलेलं आहे साहेब। परवा असंच मी पत्रकारांना निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो, त्यांनी मला म्हणले यावर कुठं पक्षाचं चिन्ह दिसत नाही ना पक्षाचा लोगो दिसत नाही, काय भानगड आहे? मी म्हणलं जयंत पाटील साहेब हाच आमचा पक्ष आहे आणि हाच आमचा ब्रँड आहे म्हणलं। त्यात परत एकाने विचारलं साहेब की तुम्ही जयंत पाटलांचं का नाव दिले, दुसरं काही पण दिला असता, तुझं दिलं असतास, काय जयंत पाटलांना खुश करायसाठी हे केले का? तर मी त्यांना साहेब लगेच उत्तर दिलं, मी माझं नाव देऊ शकलो असतो, दुसरं काही देऊ शकलो असतो, पण जयंत पाटील म्हणजे विश्वास आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे जयंत पाटील। ज्यावेळी इथं माणूस येईल तेव्हा त्याला विश्वास होईल की इथं आलेल्या माणसाचं काम व्यवस्थित, फास्ट आणि चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळे आम्ही या ऑफिसचं नाव जयंत जनसेवा फाउंडेशन दिले। साहेब हे काम करत असताना आम्ही हे जरी आज कार्यालय चालू केलं असलं तरी गेली 4-5 वर्ष झालं वाडीत चांगल्या पद्धतीने काम करतोय, प्रत्येक घटकासाठी काम करतोय। आरोग्याच्या बाबतीत असेल तर बजाज साहेब कुठलंही काम असू दे, रस्त्याच्या उद्घाटनला आलं तरी बोलत 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 ते परत आरोग्याकडे जातात। काय जरी झालं आमच्या कबड्डीच्या उद्घाटनला हरिभाऊच्या इथं आले तर बोलत बोलत आरोग्याच्या विभागाकडे जातात। त्यामुळं आरोग्याचं काम सांगलीवाडीत चांगल्या पद्धतीने चालू आहे। आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून असो तुमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतोय। अभिजित कोळीकडे कुठलं पद नाही, काय नाही माहित आहे तरी लोक काम घेऊन येतात, कारण लोकांना माहिती आहे अभिजित कोळीच्या मागे जयंत पाटील नावाचा ब्रँड आहे, त्यामुळं त्याचं काम होणार आहे। साहेब आम्ही असंच काम करत राहू, फक्त तुमचं साथ पाठिंबा आमच्याबरोबर असंच राहू दे।